नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला व वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यास करीत असताना इयत्ता 12वीच्या सहकार विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 सहकारी संस्थांचे हिसेब व हिसेब तपासणी, सहकारी संस्थांचे हिसेब लेखन व हिसेब तपासणी या प्रकरणातील उपघटक सहकारी संस्थेची हिशेब तपासणी वर्ग, सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणी वर्गाबाबतची माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी हे प्रकरण अभ्यासत असताना सहकारी संस्थेचे मूळ हिशेबलेखन पुस्तके, सहकारी संस्थांची वैधानिक पुस्तके, सहकारी संस्थांची अवैधानिक नोंदणी पुस्तके, सहकारी संस्थांची हिशेबपत्रके, हिशेब तपासणीचे प्रकार इत्यादी उपघटकाचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणानंतर जे वर्ग दिले जातात त्या वर्गावर आधारित असणारी माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. कोणतीही सहकारी संस्था असेल तर 31 मार्चनंतर 45 दिवसाच्या आत सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकारी संस्थांची हिशेबपत्रके पूर्ण केली जातात आणि हिशेबपत्रके पूर्ण झाल्यानंतर सहकारी संस्थेचं लेखापरीक्षणाचं काम पूर्ण केलं जातं. जेव्हा सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण लेखापरीक्षकाकडून करण्यात येते तेव्हा सहकारी संस्थेला संस्थेच्या आर्थिक स्थितीवरून गुणदान करण्यात येते आणि हे गुणदान केल्यानंतर लेखापरीक्षक ज्या पद्धतीनं संस्थेचे हिशेबलेखन झालेलं आहे, ज्या स्थितीमध्ये संस्थेची आर्थिक स्थिती आहे याचा आधार घेऊन गुणदान करतात आणि हे गुणदान केल्यानंतर ज्या सहकारी संस्थेच्या गुणदानामध्ये 60 पेक्षा जास्त गुण प्राप्त होतात अशा सहकारी संस्थेला अ वर्ग दिला जातो. 50 ते 59 गुण ज्या सहकारी संस्थेला हिशेब तपासणीमध्ये दिले जातात त्या संस्थेला ब वर्ग दिला जातो. 35 ते 49 गुण ज्या सहकारी संस्थेचे हिशेब तपासल्यानंतर प्राप्त होतात त्या सहकारी संस्थेला क वर्ग प्राप्त होतो. तर 35 पेक्षा कमी गुण असणाऱ्या सहकारी संस्थेला ड वर्ग देण्यात येतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हिशेब तपासणी, अंकेक्षण वर्गीकरण याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीनंतर लेखापरीक्षकाने दिलेल्या गुणाच्या आधारे सहकारी संस्थेला हिशेब तपासणी वर्ग दिला जातो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. या तपासणी वर्गावरून सहकारी संस्थेचा दर्जा समजण्यास मदत होते. नफा तोटा खात्याचा व्यवस्थित अभ्यास करून सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक सहकारी संस्थेला वर्ग देत असतात. नफा तोटा खात्याच्या परीक्षणावरून तपासणी दर्जा आधारलेला असतो. ही परीक्षणं भागभांडवल, आर्थिक स्थिती, कर्ज वसुलीचे प्रमाण, संस्थेचे व्यवस्थापन, राखीव निधी, सभासद संख्या, संस्थेची आर्थिक उलाढाल इत्यादी निकषाच्या आधारावर नोंदवला जातो. सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग देण्यासाठी 100 गुण ठेवलेले असतात. ह्या 100 गुणांचं विभाजन भांडवल उभारणीसाठी 20 गुण निश्चित केलेले असतात. सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी 40 गुण ठेवलेले असतात. त्यामध्ये मग सभासदांचे कर्ज, थकबाकीचे प्रमाण, बुडीत संशयित कर्ज, संस्थेच्या व्यवस्थापनासाठी हिशेब तपासणीतील दोषांची दुरुस्ती, थकबाकीदार वर केलेली कारवाई, हिशेबाच्या वक्तशीर नोंदी इत्यादीसाठी 15 गुण दिलेले असतात. सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण कामकाजासाठी 25 गुण अशा पद्धतीनं 100 गुणांची विभागणी केली जाते. म्हणजे जर संस्था चांगल्या पद्धतीनं भांडवल उभारत असेल तर त्या ठिकाणी 20 गुण प्राप्त होतात. संस्था आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल तर 40 गुण प्राप्त होतात.
व्यवस्थापन समितीच्या कामकाजासाठी 15 गुण आहेत, तर एकंदरीत सर्व कामकाज कशा पद्धतीनं चालतं यासाठी 25 गुण आणि या 100 गुणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुण मिळाल्यानंतर संस्थेला वर्ग दिले जातात. हिशेब तपासणीचे जे वर्ग असतात ते वर्ग देत असताना ज्या सहकारी संस्था 60% जास्त गुण प्राप्त करत असतात अशा सहकारी संस्थेला हिशेब तपासणीमध्ये अ श्रेणी दिली जाते, त्याला अ वर्ग असं म्हणतात. अशा सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती उत्तम असते. कर्ज वसुली चांगल्या पद्धतीनं करण्यात या संस्थांना यश मिळालेलं असतं. संस्थेच्या थकबाकीचं प्रमाण 10% कमी असतं. ज्या सहकारी संस्थेमध्ये आर्थिक व्यवहार चांगले आहेत, ज्या सहकारी संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा सहकारी संस्थांना हिशेब तपासल्यानंतर अ वर्ग प्राप्त होतो. अ वर्ग प्राप्त झालेल्या सहकारी संस्थेची थकबाकी फक्त 25%च्या 10%च्या जवळपास असते, पण 10%च्या पुढे व 25%च्या आत ज्या सहकारी संस्थांची थकबाकी असते अशा सहकारी संस्थांना ब वर्ग दिला जातो. ब वर्ग प्राप्त होणाऱ्या सहकारी संस्थांना 50 ते 59% गुण मिळणं आवश्यक असतं. हिशेब तपासल्यानंतर लेखापरीक्षक जेव्हा सहकारी संस्थेला गुणदान करत असतो त्या गुणदानामध्ये 50 ते 59% गुण प्राप्त झाले तर ब वर्ग दिला जातो. अशा प्रकारच्या सहकारी संस्थांची आर्थिक परिस्थिती बरी असते. अशा संस्थांची थकबाकी 25%च्या आसपास असते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ज्या सहकारी संस्थेचे हिशेब तपासल्यानंतर 35% ते 49% गुण प्राप्त होतात अशा सहकारी संस्थेला लेखापरीक्षक क वर्ग देतात. या संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम नसते. या संस्थांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते. संस्थांच्या थकबाकीचं प्रमाण 30% ते 40% पर्यंत वाढलेले असते. अशा संस्थेचे व्यवस्थापन कामकाज सुधारण्याची आवश्यकता असते. जर संस्थेचे व्यवस्थापन सुधारले गेले तरच ती सहकारी संस्था ब वर्गात जाऊ शकते. क वर्ग प्राप्त करणारी सहकारी संस्था ही कधीही ड वर्गात जाते, परंतु त्या सहकारी संस्थेनं आपली थकबाकी 25%पेक्षा आत आणली, आपली सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम केली, तर निश्चितपणे अशा सहकारी संस्थेला ब वर्ग प्राप्त होऊ शकतो. विशेषतः ज्या सहकारी संस्थांना गुणदान प्राप्त होत असताना 49, 48, 47% गुणदान प्राप्त झालेलं असतं, अशा सहकारी संस्था क वर्गातून ब वर्गाकडे जाऊ शकतात, कारण त्यांना आपल्या कामामध्ये सुधारणा करण्याची संधी असते. 49% प्राप्त गुण असणाऱ्या सहकारी संस्था या निश्चितपणे आपली थकबाकी कमी करून ब वर्गामध्ये जाऊ शकतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हिशेब तपासल्यानंतर ज्या सहकारी संस्थांना ड वर्ग प्राप्त होतो, 35%पेक्षा कमी गुण प्राप्त असणाऱ्या सहकारी संस्था ड वर्गामध्ये मोडतात. या सहकारी संस्था डबघाईस आलेल्या असतात. अशा संस्थांचे व्यवस्थापन अकार्यक्षम असते. सभासद निष्क्रिय असतात. कामकाजात अनियमितता असते. लेखापुस्तके योग्यरित्या ठेवलेली नसते. अशा सहकारी संस्थांची थकबाकी 60%च्या पुढे गेलेली असते किंवा 60%च्या जवळपास असते. या सहकारी संस्थांना जर सुधारायचं असेल तर निबंधक हे ड वर्ग प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थावर शासनाच्या वतीनं प्रशासक नेमतात आणि अशा प्रशासकाच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थांचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण भागात काम करणाऱ्या, चांगल्या क्षमतेनं काम करणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या लेखापरीक्षण वर्ग अ प्राप्त करण्यासाठी आणि तो प्राप्त केलेला वर्ग टिकवण्यासाठी प्रयत्न करतात.
आपल्या संस्थांची जास्तीत जास्त थकबाकी कमी कशी राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. अनेक सहकारी संस्था कार्यक्षमपणे काम करून थकबाकीचे प्रमाण कमी राखून जास्तीत जास्त ब किंवा अ वर्गामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्थांचं क्षेत्र वाढलं, सहकारी संस्थांचा विकास झाला आणि संस्थांच्या विकासामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असणारे जे विविध लोक आहेत अशा लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून तपासल्यानंतर जे हिशेब तपासणी वर्ग दिले जातात त्या हिशेब तपासणी वर्गामध्ये अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग हा संस्थेला प्राप्त झालेल्या गुणानुसार दिला जातो. अ वर्ग प्राप्त होणाऱ्या सहकारी संस्थेला 60% गुण जास्त मिळतात. ब वर्ग प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थेला 50% ते 59% गुण मिळणं गरजेचं आहे. क वर्गातील सहकारी संस्थेला 35% ते 49% गुण मिळणं आवश्यक आहे. तर 35% पेक्षा कमी गुण मिळालेल्या सहकारी संस्थेला ड वर्ग दिला जातो. हिशेब तपासणीचे वर्ग या उपघटकात आपणास काही शंका असल्यास आपण फोनवरून संपर्क साधायचा आहे. जर आपण हा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहावे. आपल्या शंकांना कमेंट्स बॉक्समध्ये जरूर उत्तरं दिली जातील. कोरोनाचा कालावधी आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. आपले कुटुंब, आपली जबाबदारी लक्षात ठेवा. मिळालेल्या वेळेचा अभ्यासासाठी जास्तीत जास्त उपयोग करा. धन्यवाद.